नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझं वमन झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगणार होतो, की वमननंतर काय फॉलो करता. तर संसर्जन क्रम फॉलो केला जातो. त्याच्यानंतर वमननंतर लगेच साधारण आहार खाता नाही येत. तर त्याच्यासाठी एक क्रम फॉलो केला जातो. त्याला म्हणतात संसर्जन क्रम. तर तांदळाची पेज, नंतर तांदूळ म्हणजे भात, त्याच्यानंतर वरण भात आणि नंतर वरण चपाती असा फॉलो केला जातो. त्याच्यामध्ये लिमिट किती पण असू शकतं. म्हणजे तुम्ही एक आहार घेऊ शकता किंवा 2-2 आहार घेऊ शकता किंवा 3-3 घेऊ शकता आणि डेजवर डिपेंड नाही आहे. जितक्या वेळेस भूक लागेल तितक्या वेळेस तुम्ही घेऊ शकता. फक्त हळू वाढवत चालायचा तो. वाढवत इन द सेन्स हलका टू हाय लेव्हलला जायचं आणि जेव्हा हे पूर्ण कंप्लीट होईल त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल आहार घेऊ शकता. तर आज आहे ना माझा संसर्जन क्रम पण कंप्लीट झालेला आहे आणि मी थोडं निवांत आहे आता, कारण मी आता नॉर्मल जेवण करू शकतो. नाहीतर हे भरपूर दिवस मुगाच्या डाळीचं वरण खाऊन बोर झालेलं असतं. म्हणजे ते चविष्ट लागतं, त्याच्यात काहीच दुमत नाही. पण रोज तेच खाल्ल्यानंतर बोर होतं माणसाला. म्हणून आणि आजपासून मी नॉर्मल आहार करणार आहे. म्हणजे आपण जे रोजच्या जेवणात जे खातो तेच खाणार आहे. आता मी इथं मित्राकडे गेलो होतो आणि रिटर्न येता इथून आलो होतो, कारण इथं मोर वगैरे दिसतो म्हणून. घरी आलो मी. घरी आल्यानंतर आमची जी सगळ्यात लहान कारोड आहे, ती हिटवर आलेली होती आणि ती कारोड मारते पण भरपूर. म्हणजे तुम्ही तिला धरू नाही शकत. ती मुक्त गोठ्यामध्ये गेल्यानंतर काही करत नाही. पण जर तिला हात लावायचा जर प्रयत्न केला तुम्ही, धरायचा जर प्रयत्न केला तर ती मारती मग. मग तिला सकाळीच असं बाहेरूनच धरून ठेवलेलं होतं, म्हणजे चरट बांधून ठेवलेलं होतं. आता डॉक्टर आलेले. डॉक्टर आल्यानंतर तिला झाडाला बांधलेलं आहे आणि मग ते तिला इंजेक्शन वगैरे देणार आहे. सध्या आहे ना, गीर गायांना भरपूर प्रॉब्लेम येतोय आणि आमच्या या कारोडला पण प्रॉब्लेम येतोय. आता हा दुसरा टाईम आहे तिचा भरायचा. मागे 1 महिना आधी भरली होती, त्याच्यानंतर राहिली नाही ती. आता परत भरायचं आहे आणि पावसाळा आहे. आता या गीर गायांना प्रॉब्लेम काय आहे, हे मी डॉक्टरला विचारलं. तर डॉक्टरचं असं म्हणणं आहे, की ह्या गायांना मेनली फॉस्फरस जास्त लागतं आणि आजकाल आहे ना फॉस्फरस कमी होत चाललेलं आहे. कारण सुपर फॉस्फेट जे खत असतं ते पण शेतकरी कमी वापर करताय, त्याच्यामुळे त्यांना फॉस्फरस कमी भेटतंय असं डॉक्टरचं म्हणणं होतं. आणि याच्यासाठी काही सप्लिमेंट आहे का? तर आहे. ते मल्टीव्हिटॅमिनची पावडर देतात ते गाईला प्यायला. पण त्या गाया काय पीत नाही, त्या व्यवस्थित खात पण नाही. पिठात जरी मिक्स करून दिलं ना, तरी पण गाया व्यवस्थित खात नसतात. कधी-कधी मला असं वाटतं ना, गीर गाया ह्या आहे ना, आपल्या साईडच्या नाहीच आहे. म्हणजे त्या मूळतः गुजरात आणि राजस्थान साईडच्या आहेत. तर तिकडं थोडा उष्ण भाग आहे आणि आपल्याकडं त्या कंपॅरिझनमध्ये थोडा कमी उष्ण भाग येतो. तर त्याच्यामुळं कदाचित ह्या गायांना आपल्याकडचं वातावरण सूट होत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, की म्हणता, की जिथं जे पिकल तेच माणसाने खाल्लं पाहिजे. मग गीर गाया ह्या आपल्याकडच्या नाहीच आहे. तर मग आपण यांचं दूध खाणं कितपत योग्य आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्याकडच्या ज्या प्रॉपर गावरान गाया आहे, जशी खिल्लार गाय आहे, त्याच्यानंतर कंधारी गाय आहे. तर खिल्लार गाय नाही म्हणू शकत मी, आपण पाळायला पाहिजे. नक्कीच ती उत्पन्न देईन, पण मारू पण शकते. पण कंधारी गाया त्या कंपॅरिझनमध्ये भरपूर चांगल्या वाटतं आम्हाला. त्या नक्की पाळायला पाहिजे. गीर गाईचं दूध गुणवत्तेत भरपूर चांगलं आहे. ते बघून मी आता आहे ना डाळिंबाकडे चाललो होतो, कारण मला आहे ना टिलूचंदांच्या शेतामध्ये कोणीतरी डाळिंब तोडताना दिसत होतं. म्हणून मी तिकडे चाललो होतो. यावर्षी ना डाळिंबाला पण जास्त भाव नाही बरं का. त्याच्यामुळं अवघड झालेलं आहे जे डाळिंबाचे उत्पादन घेतात त्यांचं. आमचे पण 2-3 वर्ष आधी डाळिंब होते, पण त्यामुळे आम्ही काढून टाकले होते. मी त्याच्यावर एक व्हिडिओ पण बनवला होता आणि आज टिलून ते पण तोडताय आणि त्यांच्या बागावर पण बऱ्यापैकी तेल आहे आणि त्याच्यात भाव पण नाही भेटत आहे. त्याच्यामुळं हताश होऊन जातात लोकं. कारण त्यांचं डाळिंब हे मेन पीक आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे आहे, टोमॅटो आहे, त्याच्यानंतर मक्का आहे. पण डाळिंब हे मेन पीक आहे आणि त्याच पिकाने यावर्षी त्यांना दगा दिलेला आहे. तेल्या पण भरपूर प्रमाणात आहे आणि त्याच्यात भात पण नाही आहे. मी टिलूच्या वडिलांसोबत बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं, यावर्षी ना डाळिंब पीक जे आहे ना ते भरपूर जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे भाव कमी आहे. तुम्ही मार्केटमध्ये जरी गेल्या ना भरपूर डाळिंब दिसतील आणि स्वस्त पण आहे आणि शेतकऱ्यांकडून तुम्हाला ज्या भावामध्ये भेटतात त्याच्यापेक्षा अर्ध्या किमतीतच शेतकऱ्यांकडून घेतले जातात, कारण ट्रान्सपोर्टचा खर्च पण भरपूर जास्त असतो. म्हणून टिल्लू पण डाळिंब तोडतोय. टिल्लू थोडा लांब होता. मी त्याला आवाज वगैरे दिला होता आणि नंतर त्यांनी हाय वगैरे केलं होतं मला. हे बघू शकता तुम्ही, इथून तो भरपूर लांब आहे
आणि तो पण आईवडिलांना मदत करतोय. मी मागे व्हिडिओ बनवला होता, की शेतकऱ्यांचे मुलं सुट्टीच्या दिवशी काय करता आणि त्या दिवशी आता हे डाळिंब तोडताय. साधारण इतके डाळिंब तोडलेले आहे. तर हे असे कामं असतात शेतकऱ्यांच्या मुलांना जेव्हा सुट्टी असती किंवा जेव्हा वेळ भेटतो, तेव्हा ते नक्कीच आई-वडिलांची मदत करतात. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.